हॅलो फ्रेंड्स, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जसं की तुम्हाला एक छोट्या-छोट्या गोष्टीवरून राग येत असेल, चिडचिड होत असेल, तर तुम्ही एक पेशन्स ठेवला पाहिजे, की आपण नेहमी मेडिटेशन केलं पाहिजे, एक एक्सरसाइज केली पाहिजे, जेणेकरून आपला स्ट्रेस हा होणार नाही. आपल्याला भलेही कितीही लोड असो, कितीही वर्कलोड असो, पण आपण त्या गोष्टी व्यवस्थितरित्या हँडल केल्याच पाहिजे, जेणेकरून तुमचा माइंडसेट हा नेहमी कूल राहायला पाहिजे. जसं की भले तुम्हाला एक 10 कामं असतील, तुम्हाला ती पूर्ण करायची असतील, तर तुम्ही फोकस करा, की आपण एका टायमाला एक काम कसं पूर्ण करू शकतो, जेणेकरून आपण दुसऱ्या कामात तो हात घालू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं मॅनेजमेंट करा, जेणेकरून तुम्हाला स्ट्रेस होणार नाही. आणि भले तुम्हाला जरी स्ट्रेस असला, तरी त्या कामाला आपण किती वेळ दिला पाहिजे आणि त्या किती वेळात काम केलं पाहिजे पूर्ण, त्याच्याबद्दल त्या 10 कामांमधलं तुम्हाला पहिलं काम इम्पॉर्टंट कोणतं आहे, ते काम तुम्ही आधी केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तो जास्त हेडेक होणार नाही. अजून एक गोष्ट म्हटलो, तर एक स्वतःवरती फोकस करा, की आपला माइंडसेट कसा आहे, आपण तो व्यवस्थितरित्या हँडल कसा करू शकतो, स्वतःचा टाईम मॅनेजमेंट आपण कसं करू शकतो, स्वतःला आपण हँडल कसं करू शकतो, आजूबाजूची सिच्युएशन आपण हँडल कशी करू शकतो. सपोज तुमचं जर तुमचं इंटरप्रिटेशन जर स्ट्राँग असेल ना, तर तुम्ही काहीही करू शकता. जसं की समजा तुम्हाला एक टास्क दिलेत, की तुम्हाला हे एका तासामध्ये पूर्ण करायचं आहे आणि त्यात तुम्हाला एक 5 टास्क आहेत एका तासामध्ये. तर तुम्ही ते व्यवस्थित पद्धतीने हेल्प घेऊ शकता तुमच्या कलीग्सची, तुमच्या स्टाफची. त्याचबरोबर तुम्ही ते नवीन-नवीन काम करण्यासाठी आयडियाज वापरू शकता, की कसं काम करावं. जर तुमचा हा माइंड हा जर शार्प आणि जर शांत असेल ना, तर तुम्ही ते काम खूप लवकरात लवकर करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुम्ही शांत राहिलात आणि पेशन्स ठेवले, तर ते काम करण्यासाठी तुम्हाला नवीन-नवीन आयडिया देखील सुचतात आणि तुम्ही ते काम चांगल्या पद्धतीने करू शकता. त्यामुळे कधीही चिडचिड न करता, स्ट्रेस न घेता, तुम्ही स्वतःला हँडल कसं करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर आता आपण बघतो, हे धावपळीचं जग आहे. प्रत्येकजण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याचबरोबर तुम्ही स्वतःवरती जेवढा फोकस कराल, स्वतःचे स्किल्स जेवढे डेव्हलप कराल, तेवढं तुम्ही पुढे जाल. तर त्याच पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये काय गरजेचं आहे, आपल्याकडे काय आहे आणि आपण कसं ते डेव्हलप करू शकतो, यावरती विचार केला पाहिजे. जेणेकरून आता तुम्हाला माहिती आहे, मार्केटमध्ये नवीन-नवीन कोर्सेस येतात. जसं की AI आलं आहे, ट्रेडिंग्स आलेत. परत त्याचबरोबर म्हटलं, की ग्राफिक डिझायनिंग खूप सारे कोर्सेस येतात. तर तुमची ह्याच्यात इंटरेस्ट कशामध्ये आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला डेव्हलप करू शकता, कोणता स्किल्स शिकू शकता, यावरती फोकस केला पाहिजे आणि नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच आपण म्हणतो, की काही गोष्टी ह्या लवकर होत नसतात. तर काही जण म्हणतात, की लवकर सक्सेस भेटत नाही. तर त्या काही गोष्टी तुमच्यासाठी ठेवल्यात, त्या जास्त ठेवल्यात, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी डिले होत आहेत.